कुंभ राशी तुमच्या शत्रूंच्या नावांची यादी तयार केली आहे. पहा, 3 पुरुष आणि 2 महिला. ऐकून तुम्हाला धक्का लागेल, त्यामुळे सावधान राहा. कुंभ राशीचे लोक स्वभावतः आक्रमक, आत्मविश्वासाने भरलेले आणि जिद्दी असतात. त्यांचा उत्साह व धाडसी स्वभाव लोकांना आकर्षित करतो, पण त्याच वेळी काही लोकांना त्यांच्या स्वभावामुळे चीड येते. त्यामुळे शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असते. शत्रू कोण आहेत आणि का? तुमचे शत्रू 3 पुरुष आणि 2 महिला असल्याचे सांगितले आहे. यामध्ये सर्वसाधारण 2 प्रकारचे लोक असू शकतात. नंबर 1 म्हणजे प्रत्यक्ष शत्रू, जे उघडपणे तुमच्याशी वाद घालतात किंवा तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतात. आणि नंबर 2 अप्रत्यक्ष शत्रू, जे वरून गोड बोलतात पण तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात, कट रचतात किंवा तुमच्या प्रगतीत अडथळा आणतात. 3 पुरुष शत्रू. नंबर 1 आहे ते म्हणजे प्रतिस्पर्धी, व्यावसायिक किंवा वैयक्तिक. हे पुरुष तुमच्या यशाला किंवा तुमच्या नेतृत्व कौशल्याला आव्हान समजतात. तुम्ही ज्या क्षेत्रात आघाडीवर असाल त्या क्षेत्रात हे तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ किंवा सहकारी जे तुमच्याशी तुलना होण्यामुळे चिडलेले असतात. नंबर 2 प्रकार आहे तो म्हणजे स्वभावाने तापट. अशा पुरुषांचा स्वभाव आक्रमक असतो. तुम्ही जर त्यांच्या मताविरोधीला वागलात तर ते तुम्हाला शत्रू मानतील. त्यांच्यासोबतचा संघर्ष भावनिक पातळीवर जास्त होतो. ते तुमच्या जवळच्या लोकांशी संपर्क साधून तुम्हाला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करतात. प्रकार 3 आहे ते म्हणजे मत्सर भावना बाळगणारे. हे पुरुष तुमचं वैयक्तिक जीवन किंवा सामाजिक स्थान पाहून असुरक्षित वाटतात. त्यांच्या मनात आलेला मत्सर हे अप्रत्यक्षरित्या कट रचून दाखवतात. उदाहरणार्थ, तुमच्या मित्रपरिवारातील एखादा जुना मित्र जो आत्तापर्यंत गुपचूप तुमच्या प्रगतीवर डोळा ठेवत होता. आता त्या 2 महिला कोणत्या आहेत? त्यातील प्रकार 1 आहे ते म्हणजे मित्राच्या रूपात शत्रू. अशा महिलांवरून तुमच्या हितचिंतक असल्याचं भासवतील, पण प्रत्यक्षात त्या तुमच्या चुकांवर लक्ष ठेवून त्याचा गैरफायदा घेतात. त्या तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात हस्तक्षेप करून अफवा पसरवू शकतात. दुसऱ्या प्रकारच्या आहेत त्या म्हणजे अत्यंत मत्सरयुक्त स्वभाव. या महिलांना तुमचं यश, सामाजिक ओळख किंवा कौटुंबिक सुख सहन होत नाही. त्या इतरांना तुमच्या विरोधात भडकवून परिस्थिती बिघडवतात. उदाहरणार्थ, शेजारी, सहकारी किंवा जुनी ओळख असलेली एखादी व्यक्ती. या शत्रूंच्या वागणुकीच्या खुणा. ते नेहमी तुमच्या चुकांवर टीका करतात, तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात. कामाच्या ठिकाणी किंवा सामाजिक स्तरावर तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणे, तुमच्या जवळच्या लोकांशी वाद निर्माण होईल अशा गोष्टी सांगणे. शत्रुत्व निर्माण होण्याची कारणे. तुमचा यशस्वी स्वभाव. तुमचे यशस्वी आणि अग्रगण्य भूमिका त्यांना असुरक्षित वाटते, त्यामुळे हे लोक तुमचं यश संपवण्यासाठी मार्ग शोधतात. नंबर 2 आहे तुमचा प्रामाणिक व आक्रमक स्वभाव. तुम्ही चुकीच्या गोष्टी सहन करत नाहीत आणि थेट बोलता, त्यामुळे काही लोकांना तुमची पारदर्शकता न पटल्याने वाद होतो. नंबर 3 आहे ते म्हणजे त्यांची मत्सर भावना. जर ते तुमच्यासारखी प्रगती करू शकत नसतील तर त्यांच्यात मत्सर भावना निर्माण होते. आणि नंबर 4 जुने वाद. पूर्वीच्या छोट्या वादांमुळे निर्माण झालेली कटुता त्यांना तुमच्याशी शत्रुत्व ठेवण्यास प्रवृत्त करते. आता सावधान राहण्याचे मार्ग कोणते आहेत ते पाहूयात. नंबर 1 आहे ते म्हणजे तुमच्या शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवा. जर कोणी तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवत असेल तर त्यांना त्वरित थांबवा. नंबर 2 आहे ते म्हणजे स्वतःला संयमित ठेवा. अशा लोकांवर उगाच रागावण्याऐवजी तटस्थ वागा. त्यांना तुमच्या मानसिकतेवर परिणाम करू देऊ नका. नंबर 3 आहे ते म्हणजे गोपनीयता जपा. तुमच्या यशासंबंधी किंवा वैयक्तिक गोष्टी जास्त जणांना सांगू नका. गोपनीय माहिती फक्त विश्वासू व्यक्तींनाच द्या. नंबर 4 आहे ते म्हणजे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. शत्रूच्या नकारात्मक वागणुकीवर प्रतिक्रिया देण्याऐवजी स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा. आणि नंबर 5 आहे ते म्हणजे शांततेने संवाद करा. काही वेळा थेट संवादाने गैरसमज दूर होऊ शकतात, त्यामुळे शांतपणे संवाद साधण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तसेच आजचा व्हिडिओ कुंभ राशीच्या लोकांना शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.